हॅलो, हाय सर्वांना, नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही सर्वजण मजेत आहात ना? असायलाच हवे. हा होळीच्या दिवशीचा म्हणजे धुलीवंदनच्या दिवशीचा ब्लॉग आहे हा. हे बघा, झाडाला किती फुलं आलेली आहेत. आड बाजूला होती त्यामुळे मी कॅमेरा फिरवत होते, पण तो कॅमेरा काय व्यवस्थित फिरला नाही. आणि अपराजिताची पण फुलं आली आहेत, निळी पांढरी. हे बघा, आता तू लावलं दीदीला, दीदीला 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 हळू दीदीला लाव पिलू. असं नाव आहे बघा. पुढच्या वर्षी चांगलं करते हे का नाही? असं दीदीला हात तर रेल दे त्या कलर मध्ये अशा अशा बुडव बुडव. हा दीदी तू 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 दीदी तू दीदी तर आमची काय नाही. दाखव अशी दाखव अशा अशा अशी दाखव बघा अशा अशी दाखव. तुम्ही दोघं बी करा. दाव दाव दीदीला हात दाव दीदीला दीदीला हात दाखव बघा. अशा अशा अशी करा, असं करे, असं करा, अशा अशा करा, अशा करा, अशा करा, अशा करा, अशा 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 अशी दाखव बघा. अशा चू असं दाखव. ए अशा करे बघ. अशा चू 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 आहे बघ. इथे अशा कर, तू अशा कर. खाली बस, खाली बसून, खाली बसून कर, खाली बसून कर. असं कर. हा असं दाखव, असं दाखव, असं असं. हर हर महादेव कर, 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 हर हर महादेव कर पटकन. ए तिकडे बघ, तिकडे बघ. हर हर महादेव कर. दादा तू हर हर महादेव कर पटकन. दोन्ही हाताने, दोन्ही हाताने, दोन्ही हाताने. काढते जा थोडा दे रे. अजून कळत नाही. ऐनो इथे मी मध्यंतरी तांदूळ धुवून वाळू घातले होते ना, वाळून परत ते भाजून व्यवस्थित ठेवले होते. तर ते तांदूळ हिरवे पडले आहेत. माहिती नाही कसं काय, काय माहिती, बांधून ठेवल्यामुळे पडले असतील. कारण की ते गिरणीवर दळायचं होतं, मग दळायला कोणी नव्हतं घरात, त्याच्यामुळे कोणी गेलं नाही. नंतर ते लक्षातून राहून गेलं, ते तसंच राहिलं. मग आता काढून बघितलं ते हिरवे झालेत. मग त्याला परत वॉश करून वगैरे व्यवस्थित स्वच्छ धुवून 7-8 पाण्याने ठेवलेले आहेत नितळायला पाणी. इथे मी गॅस ऑन केलेलं आहे, पीठ मळून वगैरे घेतलेलं आहे, सर्व कामं आटपलेत घरातले. स्वयंपाक राहिला होता. इथे पुऱ्या बनवायचा प्लॅन आहे, कारण की होलिकेच्या दिवशी मी श्रीखंड आणलं होतं. म्हणलं गुरुवारला नाही का आपल्याला पोळ्या का पुरणाचा स्वयंपाक पॉसिबल नाही झालं तर पुरी आणि श्रीखंड करता येईल, म्हणून मी श्रीखंड आणून ठेवलं होतं. पण पुरण घातल्यामुळे मग ते राहून गेलं तसंच. तर श्रीखंड आहे म्हणून विचार केला की पुऱ्या करावं, पुरी श्रीखंड खाता येईल. भाजीला पण काय घरात नव्हतं. इथे मी एक मोठी चपाती लाटून घेतली आहे व त्याची वाटीच्या साहाय्याने पुऱ्या कट करून घेतलेले आहेत आणि तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर दुसरा गोळा मळून घेता येईल लगेच. दुसरा गोळा मळून ते चपाती लाटून त्याची परत पुऱ्या कट करून घेणार आहे. आणि उरलेल्या पिठाच्या 2 पोळ्या पण करणार आहे. 2 पोळ्याचं पीठ पूर्ण 2 पोळ्याचं पुरण शिल्लक होतं, म्हणजे 2 पोळ्या पण कराव्या नाही का. इथं मी ऑइल चेक करते की ऑइल गरम झाले की नाही. इथं मी एक मोठी चपाती लाटून घेतली व त्याच्या वाटीच्या साहाय्याने पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. इथं लक्षात नाही राहिलं की गाऊनने पुसायचं नाही आहे म्हणून. जुने गाऊन माझे असेच खराब झाले, हात वगैरे पुसून. हे पण गाऊन नवीन आहेत, पण हे पण खराब करायचं नाही असं लक्षात आलं नाही. पटकन पुसून घेतलं. पुसून झाल्यानंतर लक्षात आलं, मग नंतर हाताच्या साहाय्याने मी त्याला पुसून घेते. पाणी नव्हतं चमच्याला, फक्त एक थेंब होता त्याच्यावर, मग तेच पुसायचं होतं, तर ते मी हाताच्या साहाय्याने पुसून घेतलं. इथे आपल्याला तेल गरम झालं की नाही चेक करायचं होतं आणि त्यात पुरी टाकायची होती तळायला. तर अचानक खाली ह्याच्याकडे फ्लेमकडे लक्ष गेलं तर फ्लेम बंद झालेली होती, ऑफ झालेली होती. ते लक्षातच आलं नाही. पुन्हा नंतर वाकून बघितल्यानंतर लक्षात आलं की गॅसची फ्लेम ऑफ झाली आहे, कारण की चपाती आलटून पालटून टाकताना त्याचं वारं लागलं आणि ती बंद झालं. ते लक्षातच आलं नाही.
मी 1 मिनिटासाठी मी ती गॅस ऑन केला मोठ्या फास्ट, नंतर स्लो करणार आहे, मग स्लो ह्याच्यावरच तळून घेणार आहे व्यवस्थित पुऱ्या. हे पहा आता आपल्याला पुरी टाकायची आहे त्याच्यात. त्यासाठी मी तेल गरम झाले की नाही हे पाहत आहे. तेल गरम झाल्यावर त्यात पुरी टाकायची आहे. तेल चांगलं गरम झाल्यास पुऱ्या टाकल्यास पुऱ्या मस्त टम्म अशा फुगतात. शिवाय तेलही पित नाहीत आणि छान पण होतात. तो दादा आला. तेल गरम झालंय आता, तर त्याच्यामध्ये मी पुरी टाकते. त्याच्यासाठी पुरी टाकण्यासाठी मग मी चाळणी आणायला गेली ती पुरणाची. त्याच्या खाली प्लेट ताटली ठेवली आहे. हे बघा पुऱ्या किती मस्त टम्म फुगत आहेत. तेल व्यवस्थित टेम्परेचरवर गरम झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवलीसुद्धा आहे एक पुरी. आणि पूर्ण व्यवस्थित पुरी तळून काढून व्यवस्थित हे करून दुसरी पुरी टाकत आहे. बघा किती फास्ट असं केलंच पुऱ्या. आणि दुसऱ्या प्रकारे पण लाटते मी पुऱ्या, म्हणजे बारीक बारीक छोटे गोळे करून ठेवते आधी सर्व, मग नंतर लाटून घेते. एक लाटते परत फट्टा टाकते लाटून सर का ती तळली जाते आतमधली. अशा प्रकारे पण. कुठल्या डोळ्यात बोट गेलं? कसं गेलं बोट? असं तू आगाव करत होती ना? दादा आणि तू आगाव करत होता ना? का बरं आगाव करत होती? दादा आणि तू का मस्ती करत होती? आ? दादानी घातलं? हो. फटके देऊ का मग दोघांना पण? फटका देऊ फटका देऊ? डोळ्यात बोट घालती आणि फटका दे म्हणती का? ए मारू नको आता दादाला पकडायचं असतंय येडी. सॉरी म्हण दादाला. सॉरी दादू. हा स्वामी आता सॉरी म्हणली. आता तू नाही करायचं काय आहे तिला? दीदी आहे आपली. मग तुला पण आहे ना गचू, तुला पण लावले नाही बघ. इथं लावले ना बघ बरं. तुझ्या हाताला हात लावून बघ. तू तुझ्या ह्याला हाताला लावले नाही तर बघ बरं. बघ ना तुझ्या इथं लावून हात. कुठं? चला बाय बाय.